नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी येथे नजरकैदेत असलेल्या थिबा राजाचा 100वा स्मृतिदिन म्यानमार शासनाच्या वतीनं बौद्ध धार्मिक सोहळ्यानं करण्यात आला साजरा. थिबा राजाच्या जन्मदिवसापूर्वी रत्नागिरी येथे भव्य स्मारक उभारलं जाईल. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांची ग्वाही. आणि स्वामी स्वरूपानंद यांच्या 114व्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी पावस नगरी सज्ज. यानंतरच्या बातम्या थोड्याशा विश्रांतीनंतर. जीवन निघून जात नाही, बरसत असते. जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं. जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे. जीवन जेव्हा चालतं, चालत राहतं आपल्या वेगाने. फिनोलेक्स पाइप्स. आरके फर्निचर रत्नागिरी जिल्ह्यातील भव्य फर्निचर शोरूम. गेली 8 वर्ष अविरत विश्वसनीय सेवा देणारं आरके फर्निचर. नीलकमल, कॅरलॉन, गोदरेज, वर्मोरा, मॉर्डेना, रिलॅक्सवेल अशा नामांकित कंपन्यांचे ब्रँडेड फर्निचरचे प्रशस्त दालन. सागवानी सोफा सेट, पलंग, डायनिंग सेट, वॉर्डरोब, विविध प्रकारच्या चेअर माफक दरात उपलब्ध. मनाला भावणारं आणि आपल्या वास्तूला सुंदर बनवणारं फर्निचर फक्त आरके फर्निचर मध्ये उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता आरके फर्निचर, कुवारबाव बस स्टॉप शेजारी, मिरजोळे, रत्नागिरी. संपर्क 02352 22 81 12 आणि 94 23 29 00 49. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी येथे नजरकैदेत असलेल्या ब्रह्मदेशच्या थिबा राजाचा 100वा स्मृतिदिन म्यानमार शासनाच्या वतीनं बौद्ध धार्मिक संस्कार सोहळ्यानं साजरा करण्यात आला.မြန်မာနိုင်ငံတော်၏နောက်ဆုံးဘုရင်ဖြစ်တော်မူသောဒီဘောမန္တရာကြီးသည်1916ခုနှစ်ဒီဇင်ဘာလ16ရက်နေ့တွင်रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर इथं असलेल्या थिबा राजाच्या समाधीला म्यानमारचे उपराष्ट्रपती यू मॅट शू, लष्कर प्रमुख मिन हॉंग अलाइंग, डॉक्टर कुमारा भिवमसा, डॉक्टर ज्ञानेश्वर आदींनी आदरांजली अर्पण केली. अत्यंत शिस्तबद्धरित्या आणि शांततेत पार पडलेल्या थिबा राजाच्या 100व्या स्मृतिदिन कार्यक्रमाला म्यानमार देशाचे अनेक अधिकारी व धर्मगुरू मोठ्या संख्येने उपस्थित होते. म्यानमार शासनाच्या वतीनं बौद्ध धर्मगुरूंचा सत्कार करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.
Idame punya, boring another, yes yeah, दरम्यान उपराष्ट्रपती, लष्कर प्रमुख, राजाचे पणतू आदींनी रत्नागिरी इथं असलेल्या थिबा राजवाड्याची पाहणी केली। सर्व पाहुण्यांनी थिबा राजवाड्याची झालेली दुरावस्था पाहून नाराजी व्यक्त केली। दरवर्षी थिबा राजवाड्यावर महाराष्ट्र शासनाकडून लाखो रुपये खर्च केले जातात, परंतु दुर्दैवानं मात्र त्याची दुरावस्था पाहून भीक नको पण कुत्रा आवर असं म्हणण्याची वेळ म्यानमार शासनावर आली आहे। विशेष करून सुट्टीच्या हंगामामध्ये देश विदेशातील हजारो पर्यटक थिबा पॅलेसला भेट देत असतात, परंतु करोडो रुपये खर्च करूनही दुरावस्था मात्र आहे तशीच आहे। दरम्यान थिबा राजाच्या जन्मदिवसापूर्वी थिबा राजवाडा सुव्यवस्थित केला जाईल, तसंच भव्य स्मारक सुद्धा उभारलं जाईल अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी पत्रकारांजवळ बोलताना दिली। मी नक्कीच या ठिकाणी थिबा राजाचं एक चांगलं स्मारक उभं राहिलं पाहिजे। या ठिकाणी पुरातत्व खात्याला 2 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। त्याचं काम थोडं स्लो चाललेलं आहे अशी माहिती मिळाली। जिल्हाधिकाऱ्यांची माझी चर्चा झालेली आहे। तर त्या ठिकाणी अजूनही पैसे कमी पडले तर त्या ठिकाणी चांगली वास्तू उभी राहावी किंवा चांगलं स्मारक त्या ठिकाणी उभं राहावं। या ठिकाणी महाराज जवळजवळ 30-31 वर्ष, 1985 पासून ते 1916 पर्यंत जवळजवळ 31 वर्षे ते या रत्नागिरीमध्ये राहिलेले आहे। आणि एक म्यानमारचा म्यानमारचा जो राजा होता, त्या राजाचं वास्तव्य रत्नागिरीसारख्या एका शहरामध्ये एवढे वर्ष राहणं त्याला एक आगळं वेगळं असं महत्त्व आहे। आणि त्यामुळं त्यांचं एक चांगलं स्मारक उभं राहावं यासाठी मी केंद्राच्या वतीने प्रयत्न करणार आहे। मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा करून राज्य सरकारच्या वतीनंही आपणाला या भव्य दिव्य स्मारकासाठी मदत मिळवण्याचाही मी प्रयत्न करणार आहे। आणि या ठिकाणी एक चांगली एक स्तूप उभा राहावा, एक वास्तू उभी राहावी या दृष्टिकोनातून नक्कीच आपण प्रयत्न करणार आहोत। थिबा राजाच्या 100व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाकरता
उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांकरिता पोलीस दलातर्फे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। विविध धार्मिक कार्यक्रम यशस्वी होण्याकरता JP जाधव, रत्नदीप कांबळे, ॲडव्होकेट शिवराज जाधव, राजेंद्र जाधव, LV पवार, प्रकाश पवार, सुहास कांबळे, रजत पवार, दीपक जाधव, विलास कांबळे, BK कांबळे आदींनी खूप प्रयत्न केले। रत्नागिरी येथील NCC युनिट मार्फत घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या जमा खर्चामध्ये फार मोठा गडबड घोटाळा झाला असल्यानं या सर्व प्रकरणाची तातडीनं चौकशी करण्यात यावी अशी मागणी रिक्षा व्यावसायिक फैयाज मुजावर यांनी केली आहे। काय NCC रत्नागिरीमध्ये जे कार्यालय आहे त्याच्या काही व्यवहारांबद्दल संशयास्पद माहिती भेटली होती। त्या माहितीसाठी मी विविध शासकीय कार्यालयामध्ये RTI टाकले आणि त्या RTIच्या माध्यमातून मला जी माहिती भेटली त्या माहितीचं मी शहानिशा त्याच्यात भरपूर बिलं ही बोगस असल्याचे संशय आला, म्हणून आपण या सगळ्या व्यवहारांचा कथित व्यवहारांचा शासनाच्या विविध बिलांसाठी वापर केला गेला आहे आणि बरेचसे पेपर बोगस आहेत आणि शासनाची फसवणूक केल्यामुळे एक जागरूक नागरिक म्हणून मी हे सगळं करतो आहे। तरी आपल्या प्रसारमाध्यमाच्या मार्फत त्याचा पाठपुरावा करून ह्या काय व्यवहाराचा चौकशी होऊन याचं जे काही तथ्य आहे ते सगळ्या जनतेसमोर यावं एवढीच माझी अपेक्षा आहे। रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। या प्रसंगी नंदकुमार शिंदे, शहनवाज काजी हेही उपस्थित होते। अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की सर्व कागदपत्र पाहता NCC युनिट रत्नागिरीनं कार्यक्रम न घेताच निधी मात्र खर्च केला असल्याचं दाखवलं आहे। त्यामुळे प्रथमदर्शनी तरी किमान 9 ते 10 लाखाचा भ्रष्टाचार झाला आहे असं मला वाटतं। त्यांनी जवळजवळ मला वाटते 31-40 लाखाची बिलं शासनाला सादर केलेली आहेत, पण ती सगळीच माहिती आर्थिकदृष्ट्या मला मिळवणे काही शक्य नव्हतं, म्हणून फक्त जी माहिती रत्नागिरीच्या संदर्भात होती तेवढेच आम्ही 7 वाउचरचा अभ्यास केला आणि 7 वाउचरमध्ये फक्त रत्नागिरीच्या प्रॉपर बिलाचा आम्ही दावा केला आहे की ही खोटी असावीत म्हणून। तर ती अमाऊंट आहे जवळजवळ 18 लाखाची ती वाउचर्स आहेत 7 आणि त्याच्यात 9,65,000च्या आसपास हा घोटाळा आहे। फैयाज मुजावर यांनी बाहेर काढलेल्या NCC युनिटच्या प्रकरणाची जिल्हा प्रशासनानं गंभीर दखल घेतली आहे असं समजतं। तरी केंद्र व राज्य शासनानं चौकशी करावीच, सर्व काही बाहेर येईलच अशी मागणी फैयाज मुजावर यांनी पत्रकारांजवळ बोलताना केली आहे। मुलांना त्यांच्या प्रशिक्षणाच्या कालावधीत त्यांना अनेक सोयी सुविधा ऑन पेपर दाखवलेल्या आहेत, प्रत्यक्षात त्याला त्याच्यापेक्षा कैक पटीने म्हणजे म्हणतात ना 100 रुपये खर्च करायचे ना 1000 रुपयाची बिलं लावायची। तर माझा असा दावा आहे की शासन कुठेही कमी पडत नाही आहे। जर शासनाचा पैसा ज्या कार्यक्रमासाठी जो वापरला पाहिजे त्या जर खरोखर त्याच्यासाठी वापरला गेला तर आज आमच्या रत्नागिरीमधून सुद्धा कमांड म्हणजे नेव्हीच्या किंवा सैन्य दलात उच्च अधिकारी निर्माण होतील, त्यांना योग्य प्रशिक्षण दिलं जात नाही कारण हा सगळा निधी त्यांच्या नावावर हजम केला जातोय। दुर्गम भागात विजेला पर्याय म्हणून सौर ऊर्जा हा उपाय त्यावर रामबाण ठरला आहे, कारण विहिरीला सौर ऊर्जा वापरून शेतकऱ्यांना आपल्या बागा फुलवता येतील। ही योजना शेतकऱ्यांना फायद्याची असून त्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, कारण महावितरण कंपनीनं यामध्ये विशेष सहभाग घेऊन सौर ऊर्जा घेतल्यास कसा फायदा होईल याबाबतची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रभाकर पेटकर यांनी KTVला सांगितली।
तर मित्रांनो, मी आपल्याला असं म्हणजे एक सांगू शकतो की मी अजय तेंडुलकर यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. तर यांची आता जवळपास 13 एकर आंब्याची लागवड खूप सुंदर प्रकारे केलेली आहे. परंतु कदाचित हे सोलर पंप जर नसता तर यांना पाण्याचा खूप त्रास झाला असता असं मला वाटतं आहे त्यांच्या बोलण्यावरनं. तर जास्तीत जास्त गव्हर्नमेंटच्या या योजनेचा सर्वांनी फायदा घ्यावा. आत्तापर्यंत मी म्हणजे महावितरणतर्फे 26 लोकांचे अर्ज मंजूर केलेले आहेत. बाकीचे आणखी जे लोक इच्छुक आहेत त्या लोकांना आम्ही ह्या माध्यमातून कळवतो, वेगवेगळ्या माध्यमातून कळवतो आहे की सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कृषी पंपासाठी तुम्ही अर्ज करा आणि या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्या, असं मी आत्ता परत तुम्हाला मी आवाहन करतो आहे. आणि ही खूप सुंदर योजना आहे. ह्याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्या आणि ज्यांना फायदा घ्यायचा आहे त्यांनी महावितरणच्या आपल्या जवळच्या कार्यालयात आपले अर्ज द्यावेत. आणि जर कुणाला शंका आली तरी ते डायरेक्ट मलासुद्धा कॉन्टॅक्ट करू शकतात. माझा फोन नंबर आहे 7875765222 प्रभाकर पेटकर. तर याबद्दल मी तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करेन आणि ह्या योजनेचा जास्तीत जास्त तुम्ही फायदा घ्या असं मी तुम्हाला आवाहन परत एकदा करतो. या सौर ऊर्जाचा लाभ घेतलेले डोरले येथील शेतकरी अजय तेंडुलकर यांनी KTVला सांगितलं, शासन आणि MSEB यांच्यामार्फत जी राबवली गेलेली आहे ती उत्कृष्ट योजना आहे. त्या योजनेमुळे आपल्याला भरपूर काही फायदे होऊ शकतात. त्यामध्ये MSEBची रेग्युलर लाईन असते, ते लाईन समजा कधी फॉल्टी झाली किंवा अन्य काही प्रॉब्लेम आले तर आपल्याला बराच काळ पाण्याचा प्रॉब्लेम होतो. परंतु अशा सौर पंपामुळे जर पाण्याची उपलब्धता झाली तर आपल्याला भरपूर फायदे होऊ शकतात. जेणेकरून त्याला बिल नाही आहे, अन्य कुठलाही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे पोल किंवा इतर मटेरियल जे आहे ज्यांचं वापरलेलं ते उत्कृष्ट मटेरियल आहे. या सौर ऊर्जामुळे शेतकरी ठिबक सिंचन योजनाही राबवू शकतात आणि लहान पाईपद्वारे कलमांना पाणी घालून आंबा बाग फुलवू शकतात. अजय तेंडुलकर यांची 16 एकर जमीन असून त्यांनी 1300 आंबा कलमांना ठिबक योजनेद्वारा सौर ऊर्जाच्या सहाय्यानं पाणी दिलं आहे. त्याचा चांगला उपयोग होत असल्याचं त्यांनी सांगितलं. माझा हा जवळजवळ 16 एकरचा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 1300 कलमं आहेत. जर MSEBने हा जर आणि शासनाने हा जर ही जर योजना राबवली नसती तर आज आम्हाला झाडांची परिस्थिती कठीण होती. परंतु ही योजना राबवल्यामुळे माझ्या झाडांना बऱ्यापैकी पाणी आणि सगळी उपलब्धता झालेली आहे. आणि अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांनी ह्याचा जर उपभोग घेतला तर बऱ्यापैकी फायदा आपल्याला होईल आणि हा सर्वांनी घ्यावा असं मी जाहीर आवाहन करतो आपल्या सर्वांना. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांचा 114वा जन्मोत्सव सोहळा 20 डिसेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान साजरा होणार असल्याची माहिती स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे सांगण्यात आली. स्वामीजींचा जन्मोत्सव 20 डिसेंबर ते 25 डिसेंबर असा साजरा होणार आहे. त्यानिमित्त निरनिराळे धार्मिक सामाजिक उपक्रम आम्ही राबवणार आहोत. 20 तारखेला स्वामींच्या संपूर्ण ग्रंथांचं 20 ते 25 असं वाचन होणार आहे आणि 20 तारखेला फिरून एक कीर्तन होणार आहे. 24 तारखेला जयतीर्थ मेवुंदी यांचं अभंग गायन होणार आहे. 25 तारखेला स्वामीजींचा मुख्य जन्मोत्सव हा 114वा जन्मोत्सव आहे आणि या उत्सवानिमित्त सकाळी 9 वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होते. 9 ते 12-1 वाजेपर्यंत स्वामींचं निवासस्थान ते स्वामींचं समाधी मंदिर अशी एक मोठी शोभायात्रा म्हणजे दिंडी निघते. आपण सर्व भाविकांना आणि स्वामींच्याबद्दल ज्यांना प्रेम वाटतं अशा सर्व लोकांना मी आग्रहाचं निमंत्रण देतो की आपण सर्वांनी या उत्सवात सामील होऊन सर्वांनी या उत्सवाला यावं आणि हा उत्सवचा आनंद सगळ्यांनी घ्यावा असे मी सगळ्यांना आवाहन करतो. पावस येथील प्रसिद्ध सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांचा जन्मोत्सव सोहळा दरवर्षी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येतो. देशभर स्वामींचा भक्तगण या सोहळ्याला आवर्जून येत असतो. या निमित्त येणाऱ्या भाविकांसाठी चोख व्यवस्था करण्यात आली असल्याचं कार्याध्यक्ष विजय देसाई यांनी KTVशी बोलताना सांगितलं. स्वामींच्या 114व्या जन्मोत्सवासाठी आम्ही स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ सज्ज आहे. आम्ही भाविकांची
सर्व व्यवस्था इथे केलेली आहे. भाविकांनी यावं आणि हा आनंद इथला स्वामींच्या जन्मोत्सवाचा घ्यावा अशी आमची सेवा मंडळाची सर्व भक्तांना विनंती आहे. आमचं भक्तनिवास, आमचा स्वरूपाश्रम, आमचं रत्नागिरीतलं अध्यात्म मंदिर या सर्व ठिकाणी साधकांना राहायची वगैरे व्यवस्था केलेली आहे. आणि इथे STच्या गाड्याही जादा सोडणार आहेत आणि पार्किंगची वगैरे सर्व व्यवस्था केलेली आहे. रात्रीचं निवास, दुपारचं भोजन याची व्यवस्था आहे. डॉक्टरांची व्यवस्था केलेली आहे. फर्स्ट एड इथे तयार आहे. तरी सर्व भाविकांनी यावं आणि या उत्सवात भाग घ्यावा अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे. दरम्यान 20 ते 25 डिसेंबर या कालावधीत हा जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असं आवाहन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावसतर्फे करण्यात आलं आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी येथे नजरकैदेत असलेल्या थिबा राजाचा 100वा स्मृतिदिन म्यानमार शासनाच्या वतीनं बौद्ध धार्मिक सोहळ्यानं करण्यात आला साजरा. थिबा राजाच्या जन्मदिवसापूर्वी रत्नागिरी येथे भव्य स्मारक उभारलं जाईल. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांची ग्वाही. आणि स्वामी स्वरूपानंद यांच्या 114व्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी पावस नगरी सज्ज. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.